नमस्कार. आजच्या या सखोल चर्चेत स्वागत आहे. धन्यवाद. आजकाल एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे एखादं काम हाती घेतलं की सलग अर्धा तास सुद्धा त्यावर लक्ष केंद्रित करणं किती कठीण होऊन बसलंय. हो, अगदी खरंय. फोकस टिकवणं हे आता एक मोठं आव्हानच बनलंय. म्हणजे लॅपटॉपवर आपण काहीतरी महत्वाचं काम करत असतो आणि अचानक एक ईमेल येतो. आणि आपण तो उघडून वाचायला लागतो. हो, तो वाचत असतानाच फोनवर एखादं नोटिफिकेशन झळकतं आणि बघता बघता मूळ काम कुठल्या कुठे राहतं आणि आपण भलतीकडेच भरकटतो. आपल्या मेंदूमध्ये एकाच वेळी 100 टॅब्स उघडे असल्यासारखी अवस्था होते. अगदी बरोबर. पण आजची आपली ही जी सखोल चर्चा आहे ती अशाच एका महत्वाच्या स्रोतावर आधारित आहे. ज्याचं नाव आहे द आर्किटेक्चर ऑफ अनवेवरिंग फोकस, म्हणजे एकाग्रतेची वास्तुकला. या माहितीच्या महापुरात न वाहता आपण आपला फोकस कसा वाढवू शकतो याचं खूप छान आणि शास्त्रीय विश्लेषण यात पाहायला मिळतं. नक्कीच. यातली सर्वात मध्यवर्ती आणि मला खूप रंजक वाटलेली संकल्पना म्हणजे फोकस ही एक मांसपेशी आहे, म्हणजे एक मसल आहे. हो. जसं आपण व्यायाम करून शरीराचे स्नायू बळकट करतो, अगदी तसाच फोकसचाही सराव करावा लागतो. यात सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे आपण अनेकदा स्वतःलाच दोष देतो. आपल्याला वाटतं की माझ्यातच एकाग्रतेचा अभाव आहे. किंवा किंवा मला फोकस करताच येत नाही. अगदी. पण हा स्रोत एका वेगळ्याच वास्तवाकडे लक्ष वेधतो. फोकस नसणे हा आपला कोणताही कायमस्वरूपी दोष नाहीये. तो केवळ सरावाचा अभाव आहे. आणि दुसरं म्हणजे सध्याच्या डिजिटल युगात आपल्या मेंदूला सतत नवीन उद्दीपने म्हणजे स्टिम्युलेशन मिळण्याची सवय लागली आहे. म्हणजे मेंदूला सतत काहीतरी नवीन हवं असतं. होय. जसे एखादी व्यक्ती पहिल्याच दिवशी जिममध्ये जाऊन 100 किलो वजन उचलू शकत नाही. कारण तिच्या स्नायूंना सवय नसते. बरोबर. अगदी तसेच आपल्या मेंदूलाही एकाग्रतेची सवय लागावी लागते. आपण फोकस गमावला नाहीये, तर आपण नकळतपणे आपले लक्ष वारंवार विचलित होण्याचा सराव जास्त केला आहे. क्या बात. हे खरंच विचार करायला लावणार आहे. हो ना. म्हणजे आपण स्वतःला दोष देण्याऐवजी आपल्या सवयींकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. चला तर मग हे सविस्तर समजून घेऊया. नक्कीच. या स्रोतातील पहिला भाग कामाच्या पद्धतीविषयी बोलतो आणि त्यात पोमोडोरो तंत्राचा उल्लेख आहे. पोमोडोरो टेक्निक. हो, 25 मिनिटे काम आणि 5 मिनिटांचा ब्रेक. पण खरं सांगायचं तर मी मागच्या आठवड्यात हे तंत्र वापरून पाहिलं. अच्छा, मग कसा होता अनुभव? सुरुवातीला छान वाटलं. 25 मिनिटे मी खूप फोकसने काम केलं आणि मग 5 मिनिटांच्या ब्रेकसाठी मी फक्त एकदा इंस्टाग्राम उघडलं. आणि वेळ कसा गेला ते समजलंच नसेल. अगदी तेच. मला समजले नाही की 45 मिनिटे कशी निघून गेली. त्यामुळे हे तंत्र ऐकायला जितकं सोपं वाटतं तितकं ते प्रत्यक्षात आहे का? खूपच उत्तम आणि प्रातिनिधिक अनुभव आहे. आणि इथेच आपण या तंत्रामागचं मानसशास्त्र समजून घेणं महत्वाचं ठरतं. म्हणजे आपण कुठे चुकतोय? पोमोडोरो तंत्राचा उद्देश केवळ वेळेची विभागणी करणे हा नाहीये, तर मेंदूला येणारा कॉग्निटिव्ह फटीग म्हणजेच बौद्धिक थकवा. हो, तो बौद्धिक थकवा टाळणे हा आहे. जेव्हा आपण 25 मिनिटे सलग काम करतो तेव्हा मेंदूची बरीच ऊर्जा खर्च होते. त्यानंतरचा जो 5 मिनिटांचा ब्रेक असतो तो मेंदूला शांत करण्यासाठी असतो. पण जेव्हा आपण त्या ब्रेकमध्ये फोन हातात घेऊन सोशल मीडिया पाहतो तेव्हा आपण मेंदूला विश्रांती देत नसतो. अजिबात नाही. उलट आपण त्याला माहितीचा आणखी एक मोठा डोस देत असतो. सोशल मीडियावरील प्रत्येक नवीन पोस्ट आपल्या मेंदूला सतत उत्तेजित करत असते. अरेच्छा. त्यामुळे तो 5 मिनिटांचा ब्रेक मेंदूला रिचार्ज करत नाही, तर अधिक थकावतो. म्हणजे खरा ब्रेक कोणता मग? खरा ब्रेक म्हणजे खिडकीबाहेर पाहणे, थोडं चालून येणे किंवा नुसतं शांत बसणे. लो कॉग्नेटिव्ह लोड असलेल्या गोष्टी करणे हाच त्या 5 मिनिटांचा खरा उद्देश आहे. हे खूपच लॉजिकल आहे. म्हणजे ब्रेकच्या नावाखाली आपण मेंदूला वेगळ्या प्रकारच्या कामातच गुंतवत असतो. अगदी बरोबर. यानंतर या स्रोतात आणखी एक मुद्दा आहे, तो म्हणजे मल्टीटास्किंग किंवा एकाच वेळी अनेक कामे करणे. हा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. यात सांगितलंय की मल्टीटास्किंग पूर्णपणे टाळावं. पण प्रॅक्टिकली विचार केला तर आजकालच्या कॉर्पोरेट जगात हे कसं शक्य? हा प्रश्न बहुतेकांना पडतो. ऑफिसमध्ये बॉसचे ईमेल्स येत असतात, क्लायंटचा फोन येतो, टीमशी बोलावं लागतं. अशा वेळी मी फक्त एकच काम करत बसेन असं म्हणणं किती प्रॅक्टिकल आहे? हा प्रश्न अगदी रास्त आहे. पण इथे आपल्याला मेंदूची रचना समजून घ्यावी लागेल. ती कशी?
मानवी मेंदू एकाच वेळी 2 रचनात्मक किंवा गुंतागुंतीची कामे करण्यासाठी बनलेलाच नाहीये. म्हणजे आपण एका वेळी 2 कामं करूच शकत नाही. नाही, जेव्हा आपल्याला वाटतं की आपण मल्टीटास्किंग करत आहोत, तेव्हा प्रत्यक्षात आपला मेंदू एका कामावरून दुसऱ्या कामावर अत्यंत वेगाने उड्या मारत असतो. अच्छा. याला कॉन्टेक्स्ट स्विचिंग म्हणतात. समजा तुम्ही एक रिपोर्ट लिहित आहात आणि मध्येच एक ईमेल चेक करता. हो, हे नेहमीच होतं. या प्रक्रियेत मेंदूला मूळ कामावरून लक्ष काढून नव्या कामावर नेण्यासाठी आणि पुन्हा जुन्या कामावर येण्यासाठी प्रचंड ऊर्जा खर्च करावी लागते. म्हणजे आपण फक्त स्विच करत असतो. हो. एका संशोधनानुसार एकदा लक्ष विचलित झाल्यावर पुन्हा त्याच पातळीची एकाग्रता मिळवण्यासाठी मेंदूला साधारण 23 मिनिटे लागतात. बापरे, 23 मिनिटे? हो. त्यामुळे मल्टीटास्किंग हे कार्यक्षमतेचे लक्षण नसून ते वेळेचा आणि ऊर्जेचा अपव्यय करणारे आहे. मग यावर उपाय काय? ज्याला आपण अर्जंट म्हणतो आणि जे महत्वाचे असते यातील फरक ओळखून कामांची प्राधान्यक्रमवारी ठरवणे हाच यावरचा उपाय आहे. म्हणजे आपल्याला वाटतं की आपण खूप प्रोडक्टिव्ह आहोत, पण प्रत्यक्षात आपण फक्त स्वतःला थकावत असतो. अगदी बरोबर. याच संदर्भात कामाच्या पद्धतीतील तिसरा उपाय या स्रोतात दिला आहे, तो म्हणजे मायक्रो टास्किंग. म्हणजेच मोठ्या कामांची छोटी विभागणी करणे. हो. बऱ्याचदा एखादं काम खूप मोठं आणि कठीण वाटलं की आपण ते पुढे ढकलतो, ज्याला प्रोक्रॅस्टिनेशन म्हणतात. उदाहरणादाखल एखादा 100 पानांचा अहवाल लिहायचा असेल तर आपण तो सुरूच करत नाही. यावर उपाय म्हणून कामाचे अगदी छोट्या भागांत रूपांतर करावे असे यात सुचवले आहे. होय. आणि यामागे डोपामाइन या रसायनाची भूमिका खूप मोठी आहे. डोपामाइन? पण ते तर आनंदाशी निगडीत असतं ना? बऱ्याचदा लोकांना वाटतं की डोपामाइन हे फक्त आनंदाचे किंवा व्यसनाचे रसायन आहे. पण न्यूरोसायन्स सांगते की डोपामाइन हे प्रामुख्याने प्रेरणेचे म्हणजे मोटिवेशनचे रसायन आहे. हे नवीन आहे. जेव्हा आपण एखादे मोठे ध्येय पाहतो तेव्हा मेंदूला ते अशक्य वाटू लागते आणि ताण निर्माण होतो. पण जेव्हा आपण तेच काम अगदी छोट्या पायऱ्यांमध्ये विभागतो, म्हणजे टप्पे करतो. हो. उदाहरणार्थ, आज मी फक्त लॅपटॉप उघडून फाईलला नाव देईन आणि एक परिच्छेद लिहीन, तेव्हा मेंदूला ते काम शक्य वाटू लागते. हां. ते छोटे काम पूर्ण केल्यावर मेंदूमध्ये डोपामाइन स्रवते. हे डोपामाइन आपल्याला एक प्रकारची समाधानकारक जाणीव देते आणि पुढचे काम करण्यासाठी प्रवृत्त करते. क्या बात आहे. त्यामुळे काम पुढे ढकलण्याची सवय कमी होते आणि आपण एका लूपमध्ये अडकण्याऐवजी प्रगतीच्या मार्गावर राहतो. हे खूपच रंजक आहे, कारण आपण नेहमी मोठा विचार करा असं ऐकत आलोय. पण प्रत्यक्ष कामाच्या वेळी छोटा विचार करा हे जास्त प्रभावी ठरतं. अगदी बरोबर. आता आपण दुसऱ्या मुख्य भागाकडे वळूया, जो कदाचित आपल्या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे: बाह्य अडथळे किंवा डिस्ट्रॅक्शन्स. ओहो, सगळ्यात मोठा विषय. या स्रोत्यात सर्वात पहिला क्रमांक लागतो तो स्मार्टफोनचा. नक्कीच. काम करताना फोन दुसऱ्या खोलीत ठेवावा असं यात म्हटलंय. पण मला एक सांगा, केवळ फोन जवळ असण्याने किंवा तो सायलेंटवर असण्यानेही खरोखर इतका फरक पडतो का? नक्कीच पडतो. आणि जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की हे स्मार्टफोन आणि त्यातील ॲप्स बनवतानाच मानवी लक्ष वेधून घेण्याच्या उद्देशाने बनवले गेले आहेत. म्हणजे मुद्दाम तसे डिझाईन केलेत? हो, ज्याला अटेन्शन इकॉनॉमी म्हणतात. यामागे कॅसिनोमध्ये वापरल्या जाणाऱ्या व्हेरिएबल रिवॉर्ड्स म्हणजे अनिश्चित बक्षीस प्रणालीचा मानसशास्त्र काम करते. ते कसं का? आपण जेव्हा फोन तपासतो तेव्हा आपल्याला माहीत नसतं की तिथे काही महत्वाचा मेसेज असेल की नाही. कधी तिथे काहीच नसतं, तर कधी कोणीतरी आपल्या फोटोला लाईक केलेलं असतं. ती उत्सुकता असते. ही जी अनिश्चितता आहे ती मेंदूला सतत हुक करून ठेवते. जेव्हा फोन तुमच्या नजरेच्या टप्प्यात असतो, अगदी सायलेंटवर किंवा उलटा करून ठेवलेला असला तरीही लक्ष जातच. हो, कारण तुमच्या मेंदूचा काही भाग सतत त्या फोनकडे लक्ष ठेवून असतो. तो तिथे आहे आणि त्यात काहीतरी नवीन असू शकतं हा विचारच सबकॉन्शियस लेव्हलवर तुमची ऊर्जा खात असतो. बापरे, म्हणजे फोनकडे न बघताही ऊर्जा जातीये. होय. म्हणूनच फोन दुसऱ्या खोलीत ठेवणे हा उपाय ऐकायला अत्यंत साधा वाटत असला तरी आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड या तत्वानुसार तो अत्यंत शक्तिशाली आहे. क्या बात. याच बाह्य अडथळ्यांमध्ये आणखी एका गोष्टीचा उल्लेख आहे: स्वच्छ आणि शांत जागा. क्लीन वर्कस्पेस. काम करण्याची जागा अस्ताव्यस्त नसावी असा हा स्रोत सांगतो. पण काही लोक असं ठामपणे सांगतात की त्यांचा पसारा हा क्रिएटिव्ह पसारा असतो. क्रिएटिव्ह क्लटर. हो, आणि त्यांना त्याच पसाऱ्यात काम करायला आवडतं.
मग हा स्वच्छ जागेचा नियम सगळ्यांनाच लागू पडतो का? क्रिएटिव्ह क्लटर ही संकल्पना काही कलात्मक कामांसाठी कदाचित थोडीफार उपयोगी ठरू शकते, पण जेव्हा आपल्याला डीप ॲनालिटिकल वर्क करायचे असते तेव्हा अस्ताव्यस्त जागा नक्कीच मारक ठरते. यामागेही काही विज्ञान आहे का? हो, यामागील मानसशास्त्र खूप स्पष्ट आहे. आपल्या सभोवतालच्या वातावरणातील प्रत्येक वस्तू आपला मेंदू व्हिज्युअली प्रोसेस करत असतो. जेव्हा तुमच्या टेबलवर 10 वेगळ्या फाईल्स, कॉफीचे रिकामे मग, जुनी बिले असा पसारा असतो तेव्हा तुमची दृष्टी सतत त्या पसाऱ्याकडे जाते. आणि लक्ष विचलित होतं. मेंदूला त्या अनावश्यक माहितीवर प्रक्रिया करावी लागते, ज्यामुळे व्हिज्युअल कॉग्निटिव्ह लोड वाढतो. या उलट स्वच्छ जागा मेंदूला शांतता देते. बरोबर. आणि यातला दुसरा महत्वाचा भाग म्हणजे स्पेशियल अँकरिंग. आपला मेंदू जागा आणि सवयी यांची जोडणी करतो. म्हणजे एखाद्या विशिष्ट जागेची सवय. हो, जेव्हा आपण एका विशिष्ट जागी एका स्वच्छ टेबलावर फक्त आणि फक्त कामच करतो तेव्हा तिथे बसल्याबरोबर मेंदूला एक स्पष्ट सिग्नल मिळतो, ही काम करण्याची जागा आहे, इथे फोकस करायचा आहे. खूपच छान. म्हणजे आपण आपल्या वातावरणाचे शिकार न होता ते वातावरण आपल्या फायद्यासाठी वापरू शकतो. नक्कीच. आता या स्रोतातील एका अत्यंत सखोल आणि मला वैयक्तिकरित्या खूप आवडलेल्या तिसऱ्या भागाकडे येऊया. कोणता भाग? प्राचीन पद्धती आणि आधुनिक फोकस यांचा संबंध यात जोडलाय. मानसिक सराव बुद्धांच्या मार्गाने. हा खूप महत्वाचा टप्पा आहे. आपण सुरुवातीलाच म्हटलं होतं की फोकस ही एक मांसपेशी आहे आणि तिचा सराव करावा लागतो. हा सराव करण्यासाठी बुद्धांनी सांगितलेला आनापानसती ध्यान हा मार्ग यात दिला आहे. ब्रेथ अवेअरनेस. हो, दिवसातून फक्त 10 मिनिटे शांत बसा आणि केवळ श्वासावर लक्ष केंद्रित करा असे यात सांगितले आहे. होय, आणि या व्यायामातील सर्वात कळीचा मुद्दा जो बहुतांश लोक चुकीचं समजतात तो स्पष्ट करणं अत्यंत आवश्यक आहे. काय गैरसमज आहे लोकांचा? अनेकदा लोकांना वाटतं की ध्यान करणं म्हणजे डोक्यातून सगळे विचार काढून टाकणे किंवा मन पूर्णपणे रिकामे करणे, आणि मग जेव्हा विचार येऊ लागतात तेव्हा ते निराश होतात. हो, साहजिक आहे. विचार तर येणारच. पण हा स्रोत स्पष्ट करतो की जेव्हा आपण श्वासावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा सुरुवातीला मन नक्कीच भरकटेल, ते भूतकाळात जाईल किंवा भविष्याच्या चिंतेत अडकेल. पण इथे महत्वाची गोष्ट ही आहे की जेव्हा मन भरकटेल तेव्हा ते लक्षात येणे आणि स्वतःवर न रागावता हळूच आपलं लक्ष पुन्हा श्वासावर आणणे. म्हणजे रागवायचं नाहीये? अजिबात नाही. ही जी कृती आहे तोच खरा फोकसचा व्यायाम आहे. जसे जिममध्ये आपण वजन उचलतो आणि खाली ठेवतो, तसाच मनाचा हा एक रेप आहे. वा, हे उदाहरण खूप छान आहे. मन भरकटणे ही चूक नाही, तर ते पुन्हा जागेवर आणण्याची प्रत्येक कृती तुमच्या एकाग्रतेच्या मांसपेशीला मजबूत करत असते. हे खरंच खूप दिलासा देणार आहे की मन भरकटलं तरी त्यात आपली काही चूक नाही, तो या प्रक्रियेचाच एक नैसर्गिक भाग आहे. अगदी. याच मानसिक सरावामध्ये आणखी एका संकल्पनेचा उल्लेख आहे, ती म्हणजे स्मृती किंवा माइंडफुलनेस. हो, माइंडफुलनेस. आपण जे काही करत आहोत ते पूर्ण लक्ष देऊन करणे. उदाहरणार्थ, यात सांगितले आहे की जेवण करताना फक्त जेवणाची चव घ्या. यावेळी टीव्ही किंवा फोन पाहू नका. किंवा चालताना फक्त आपल्या पावलांवर लक्ष द्या. या अगदी साध्या वाटणाऱ्या सवयी कामातील सखोल फोकस कसा वाढवू शकतात? यामागे मेंदूची एक विशिष्ट कार्यप्रणाली आहे, ज्याला न्यूरोसायन्समध्ये डिफॉल्ट मोड नेटवर्क म्हणतात. हे नवीन ऐकतोय मी. जेव्हा आपण कोणतेही विशिष्ट काम करत नसतो तेव्हा हे नेटवर्क सक्रिय असते आणि आपले मन भूतकाळ किंवा भविष्यात भरकटत असते. बऱ्याचदा हे भरकटणारे मन चिंता आणि ताण निर्माण करते. हो, ओव्हर थिंकिंग ज्याला आपण म्हणतो. बरोबर. या उलट जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट कामावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा टास्क पॉझिटिव्ह नेटवर्क सक्रिय होते. म्हणजे मेंदू एकाग्र होतो. हो, जेव्हा आपण जेवताना अन्नाची चव, त्याचा पोत अनुभवतो किंवा चालताना जमिनीचा स्पर्श अनुभवतो तेव्हा आपण जाणीवपूर्वक आपल्या मेंदूला वर्तमानात टिकून राहण्याचं प्रशिक्षण देत असतो. ही माइंडफुलनेसची सवय मनाला सतत डिफॉल्ट मोडमधून बाहेर काढून टास्क मोडमध्ये आणायला शिकवते. हीच सवय मग कामाच्या वेळीही उपयोगी पडते. मन इकडे तिकडे न पळता जे काम समोर आहे त्यावर केंद्रित राहायला शिकते. म्हणजे एकाग्रता ही फक्त लॅपटॉप समोर बसल्यावर करायची गोष्ट नसून ती जगण्याची एक पद्धत आहे. नक्कीच. आता आपण या चर्चेच्या चौथ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे येऊया,
बऱ्याचदा आपण फोकसचा विचार करतो तेव्हा तो केवळ मेंदूचा किंवा मानसिक पातळीवरचा खेळ आहे असे आपल्याला वाटते. हो, सर्वसामान्य समज तसाच आहे. पण हा स्रोत स्पष्ट करतो की फोकसचा पाया हा संपूर्णतः आपल्या शारीरिक आरोग्यावर, आपल्या बायोलॉजीवर अवलंबून असतो. अगदी बरोबर. आणि यात सर्वात आधी येते ती पुरेशी झोप. आपण सगळेच जाणतो की झोप महत्वाची आहे, पण या स्रोतात झोपेचा फोकसशी जो थेट संबंध जोडला आहे तो थक्क करणारा आहे. झोपेविषयी आपण अनेकदा वरवर विचार करतो, पण जेव्हा आपण सखोल एकाग्रतेचा विचार करतो तेव्हा आपल्याला मेंदूतील ग्लिम्फॅटिक सिस्टम समजून घेणं गरजेचं आहे. ही सिस्टम काय करते नक्की? दिवसभर जेव्हा आपला मेंदू काम करत असतो तेव्हा न्यूरॉन्सच्या कार्यामुळे मेंदूमध्ये ॲमिलॉइड बीटासारखे काही टाटाऊ पदार्थ किंवा टॉक्सिन्स तयार होतात. म्हणजे मेंदूत कचरा सचतो. थोडक्यात तसंच. जेव्हा आपण रात्री गाढ झोपतो तेव्हा हे ग्लिम्फॅटिक सिस्टम सक्रिय होते आणि मेंदूतून हे सगळे टॉक्सिन्स अक्षरशः धुवून काढते. वाह! जर तुमची झोप 7 ते 8 तासांची नसेल तर हे टॉक्सिन्स मेंदूत साचून राहतात. यामुळे दुसऱ्या दिवशी मेंदूला जडत्व येते, ज्याला आपण ब्रेन फॉग म्हणतो. हा शब्द मी खूप ऐकलाय. अशा थकलेल्या आणि टॉक्सिन्सने भरलेल्या मेंदूला एकाग्र होण्यास सांगणे हे बिघडलेल्या इंजिनाच्या गाडीला रेस जिंकण्यास सांगण्यासारखं आहे. ते शारीरिकदृष्ट्या अशक्य आहे. हे मेंदूची स्वच्छता होण्याचं उदाहरण खूपच प्रभावी आहे. म्हणजे झोप ही केवळ विश्रांती नसून ती मेंदूची दुरुस्ती आणि स्वच्छता प्रक्रिया आहे. होय. आणि शारीरिक आरोग्यात फक्त झोपच नाही तर आहार आणि पाण्याचाही खूप सखोल विचार यात केला आहे. आपण अनेकदा पाहतो की दुपारच्या जेवणानंतर भयंकर आळस येतो आणि काम करावंसं वाटत नाही. फूड कोमा ज्याला म्हणतात. हा स्रोत सांगतो की यामागे केवळ आपला आळस नसून आपला आहार कारणीभूत असतो. हो, आणि याचं कारण आपल्या रक्तातील साखरेच्या पातळीशी जोडलेलं आहे. जेव्हा आपण खूप जड कर्बोदके किंवा साखरेचे प्रमाण जास्त असलेले जेवण करतो तेव्हा रक्तातील साखरेची पातळी अचानक वेगाने वाढते आणि तितक्याच वेगाने खाली येते. म्हणजे स्पाइक अँड क्रॅश. अगदी बरोबर. साखरेची पातळी वेगाने खाली येण्याच्या या प्रक्रियेमुळे मेंदूला ऊर्जेची कमतरता भासते आणि आपल्याला सुस्ती किंवा झोप येऊ लागते. मग अशा वेळी काम कसे होणार? अशा अवस्थेत कोणतीही गुंतागुंतीची कामे करणे अशक्य होते. आणि पाण्याचे म्हणाल तर मानवी मेंदूचा जवळपास 73% भाग हा पाण्याने बनलेला आहे. 73%? हो. संशोधनात असे दिसून आले आहे की शरीरातील पाण्याचे प्रमाण केवळ 2% कमी झाले तरी त्याचा आपल्या निर्णय प्रक्रियेवर, स्मृतीवर आणि फोकसवर तत्काळ नकारात्मक परिणाम होतो. म्हणजे डिहायड्रेशनचा थेट परिणाम मेंदूवर होतो. हो. त्यामुळे सतत पाणी पित राहणे आणि स्वतःला हायड्रेटेड ठेवणे ही अतिशय सोपी पण फोकस टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत क्रिटिकल गोष्ट आहे. तर या सगळ्या सखोल चर्चेचा अन्वयार्थ काय? आपण या एकाग्रतेच्या वास्तुकलेचे वेगवेगळे मजले अतिशय बारकाईने पाहिले. नक्कीच. पोमोडोरो तंत्राचा वापर आणि मल्टीटास्किंग टाळत कामाची पद्धत बदलणे, स्मार्टफोनसारखे बाह्य अडथळे दूर करून स्वच्छ जागेत काम करणे. आणि मानसिक सराव. बरोबर. बुद्धांच्या मार्गाने आनापानसती ध्यानातून मनाला वर्तमानात आणण्याचा सराव करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुरेशी झोप, योग्य आहार आणि पाण्याद्वारे शरीराचा पाया भक्कम करणे. पण या स्रोताच्या शेवटी एक अत्यंत व्यावहारिक सल्ला दिलाय. सुरुवातीलाच एकदम 2 तास सलग फोकस करण्याचा अवास्तू प्रयत्न अजिबात करू नका. फक्त 10 ते 15 मिनिटांपासून सुरुवात करा आणि हळूहळू वेळ वाढवा. हा सल्ला अत्यंत महत्वाचा आहे कारण तो आपल्याला वास्तवाचे भान देतो. आजच्या या इन्फॉर्मेशन ओव्हरलोडच्या जगात जिथे माहितीचा अक्षरशः स्फोट होत आहे तिथे अचानक आपला मेंदू बदलणार नाही. हो, त्यासाठी वेळ द्यावा लागेल. त्यासाठी हळूहळू पण सातत्याने पावले उचलावी लागतील. दैनंदिन जीवनात या सवयींचा टप्प्याटप्प्याने अवलंब केल्यास आपला ताण नक्कीच कमी होईल आणि आपण खऱ्या अर्थाने कार्यक्षम होऊ शकू. निश्चितच. आजची ही चर्चा आपल्याला आपल्याच सवयींकडे एका नवीन आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहण्याची संधी देते. होय. पण या सर्व माहितीच्या आधारे जाता जाता एका अशा प्रश्नावर विचार करणं मला गरजेचे वाटते, जो या मूळ स्रोतात थेट विचारलेला नाही, पण त्याच्यात संकल्पनेचा एक विस्तार आहे. कोणता प्रश्न? आपण सुरुवातीलाच पाहिलं की एकाग्रता किंवा फोकस ही एक मांसपेशी आहे आणि आपण ज्याचा सराव करू तेच मजबूत होतं. बरोबर. तर मग सध्याच्या या स्मार्टफोनच्या आणि सतत वाजणाऱ्या नोटिफिकेशन्सच्या युगात जेव्हा आपण दर 2 मिनिटांनी आपला फोन तपासतो, प्रत्येक टिंग आवाजावर आपले काम सोडून लक्ष विचलित होऊ देतो, तेव्हा आपण नकळतपणे आपला फोकस गमावत नाही होत, तर त्याऐवजी आपले लक्ष वारंवार विचलित करण्याच्या म्हणजेच डिस्ट्रॅक्शनच्याच मांसपेशीचा सराव करून तिलाच अधिक मजबूत तर करत नाही होत ना. हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे.
हा प्रश्न नक्कीच प्रत्येकाला स्वतःच्या रोजच्या वागणुकीबद्दल